गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आहे 4 फेब्रुवारी 2024. या वर्षाचा हा फर्स्ट व्हिडिओ आहे. पूर्ण जानेवारीमध्ये मी एक पण व्हिडिओ काढला नाहीये. तर चला, एक खूप सुंदर लोकेशन भेटली आहे मला जवळच. एक खूप सुंदर डॅम आहे. तर चला तिथं जाऊया आणि सकाळीचे व्ह्यूज एन्जॉय करूया. चला तर मित्रांनो, 8 वाजले आपल्याला आवरता आणि चला आता निघूया आपण आपल्या लोकेशनवरती. इथून 1-2 तासाची लोकेशन आहे आणि फ्यूल पण आहे हाफ. तर चला निघूया. गणपती बाप्पा मोरया. तुम्हाला माहीत नसेल तर जुन्नर साईडला खूप सारे डॅम्स आहेत नवीन नवीन. तर तिथं चाललोय आपण. नवीन म्हणजे जुनेच डॅम्स आहेत, तर अजून अनएक्सप्लोर्ड आहेत काय काय. तर चला. गाईज, मी कॅमेरा सेटअप सगळं काढून ठेवला होता. तर आता मला माहित नाही व्ह्यू कसा येतो, चांगला येतोय का. तर थोडंसं ॲडजस्ट करा. आणि आवाज पण कसा येतो मला माहित नाही आहे, कारण मी माईकची पोझिशन चेंज केली आहे परत. मी हे सगळं सेटअप काढून ठेवलं होतं थोड्या दिवसांसाठी, कारण मी हा हेल्मेट नॉर्मल पण वापरत होतो. आणि इथं सकाळी सकाळी एवढी गर्दी आहे. आता वाजलेत फक्त 8 आणि 8 वाजता इथं मला ट्रॅफिक भेटते सकाळी सकाळी. चाकणपर्यंत ट्रॅफिक असणारच आहे, त्याच्या पुढं थोडासा रिकामा रोड भेटेल ची शक्यता आहे. मग चला लवकर आपण चाकण क्रॉस करूया. रिक्षामध्ये काय दिसलं बघा. रिक्षामध्ये गोट घेऊन चाललेले आहेत. शीप आहे का शीप आहे. आणि खूप सुंदर दिसते कसं घेऊन चाललेले आहेत. गाइस, फायनली आपण या रस्त्यावर आलेलो आहे. आणि ही बघा GS310, ही पण आपल्यासोबत खूप वेळ चालून चालतीये. मेरा प्यार है नहीं जाना रे गाईज, हा रस्ता बघा, असा शांत रस्ता पाहिजे सकाळी सकाळी. आणि मस्त सनराईज झालेला आहे. आणि पुढे GS310 चालू आहे BMW ची, आणि आपली BMW पण चालू आहे. तर चला आता जाऊया आपल्या लोकेशनवरती. आता आपण आलो आहे चाकणच्या पुढे. आता आपल्याला पहिलं मंचर लागल, मग जुन्नर लागल. तर असं आपण रस्त्यावर जाऊया. आणि चला आता गाईज, आणि ह्याच्या मागची व्हिडिओ जर बघितली नसेल तर ती पण बघून घ्या. आपण या साईडला चालतो वायपर रायडर ग्रुप सोबत. तर ते व्हिडिओ पण बघून घ्या जर बघितली नसेल तर. तो लोकेशन पण खूप सही होता. तो पण एक डॅमच होता आणि एक छोटंसं मंदिर होतं तिथं. त्या मंदिरपासून असं सरळ डॅम होता. असं खूप चांगला डॅम होता. त्याचे ड्रोन शॉट पण आले होते, खरं ते व्हिडिओच्या नंतर आले होते, सो मी ते काही टाकले नाही. तर तो व्हिडिओ पण बघून घ्या. खूप सुंदर व्हिडिओ आहे ती. गाईज, रस्ता चेक करा किती सुंदर दिसतोय. दोन्ही साईडनं झाडं आणि सुनसान रस्ता. सुनसान नाहीये, एक गाडी आहे.
आणि काय तिथं क्रिकेट मॅच चालू आहे इंटेन्स. 1 बॉल 6 रन आणि 1 6 मारून मॅच जिंकवायची. इकडं पण क्रिकेट मॅच चालू आहे. ही छोटी चालू आहे, ती मेन चालू आहे. तिथं वर्ल्ड कप चालू आहे, IPL चालू आहे. आणि हे बघू शकता तुम्ही लोकेशन आलेलं आहे. हे डॅम आहे फुल आणि आपल्याला तिथं जायचं आणि तिथं बायकर्स दिसतात मला काही. तर आता तिथं जायचं कसं. ओ दादा, आता आपण इथं लोकेशनला आलेलो आहे आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर लोकेशन आहे पुढं. आणि गाडी एकदम खालीपर्यंत जाते. तिथं एक मला 2 व्हीलर दिसत आहेत 4-5 आणि या साईडला पण लोक आहेत भरपूर. तर तुम्ही बघू शकता एकदम सुंदर लोकेशन आहे आणि जास्त गर्दी नाही आहे. एकदम सुंदरसं असं लोकेशन आहे आणि आपल्याला या पॉईंटला जायचं. इथं पुढंपर्यंत बाईक जाते आणि ड्रोन असलं तर एकदम सेक्सी लुक्स व्ह्यूज येतात. तर हे सगळे तर मासे पकडायला आलेच वाटतं इथं. तुम्ही बघू शकता किती सुंदर लुक आहे. बस द एंड. इथपर्यंत गाडी जाते आणि तुम्ही बघू शकता तिन्ही साईडला पाणीच पाणी. तसं इथं खूप 3 साईडला केलेले आहेत असे सेम. आणि आत माणसं पण पोहतायत. स्विमिंग चालू आहे. गाईस तुम्ही बघू शकता लोकेशन किती सुंदर आहे. हे डॅम आहे. मी तुम्हाला लोकेशन डिस्क्रिप्शन मध्ये टाकेल. जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही इथे येऊ शकता. तर चला आता थोडं फ्रेश होऊया आणि कुठं तरी बघूया आणि इथले व्ह्यूज तुम्ही एन्जॉय करा. आता आपण इथं पोचलेले लोकेशनवर आणि आता वाजलेत 9:30. तर आपल्याला 1.5 तास लागला इथे यायला. आणि तुम्ही मागचं लोकेशन बघू शकता. तिन्ही साईडला पाणी पाणी आहे आणि हा डॅम आहे. डॅमचं नाव मी तुम्हाला डिस्क्रिप्शनवर सांगेल, मला आता लक्षात नाही आहे. तुम्ही बघू शकता माझ्या मागे बाईक पण किती सुंदर दिसते आणि काही लोक पण आलेले आहेत मागं. एक ग्रुप आहे. बाकी जास्त गर्दी नाही आहे. इथं नवीन लोकेशन आहे. तर तुम्हाला याचं असेल तर लवकरात लवकर येऊ शकता तुम्ही, जोपर्यंत इथं गर्दी होत नाही. तर चला थोडेसे व्ह्यूज एन्जॉय करूया आपण आणि नंतर भेटू. मित्रांनो, आता मी इथं भेटलो या 2 माणसांची आणि तिकडं पण आज 2 जण पोहत आहेत. तर हे रोज पूर्ण धरम क्रॉस करतात. हे असे स्टोरी सांगत होते सगळे. तर त्यांना व्हिडिओमध्ये याचं नव्हतं काय पर्सनल इश्यूज. तर ठीक आहे, आपण जाऊया आणि कुठेतरी आता नाश्ता करूया. चला तर मित्रांनो, आता निघूया इथं आपण इथनं. आत्ता वाजले 10:20 आणि इथं खूप मजा आली. ही सगळी लोक खूप चांगली आहे तिथली. सगळं स्टोरी सांगत होते. आम्ही लहानपणी इथं पोहायचो हे सगळं. आणि हे प्रिन्सिपल होते एक स्कूलचे. त्यांनी माझा नंबर पण घेतला. तर काय हेल्प लागली तर मला कॉल करू शकतो कधी पण. हे सगळं असं चांगलं वाटतं जेव्हा आपण नवीन प्लेसवर जातो. तर खूप चांगला फीडबॅक आहे इथला. तुम्ही इथं येऊ शकता आणि आपण येताना दुसऱ्या रस्त्यावरून आलो आणि जाताना आपण आता दुसऱ्या रस्त्याने जातोय. कारण तुम्हाला मला जास्तीत जास्त व्ह्यूज दाखवायचे आहेत.
तर म्हणून मी आता दुसऱ्या रस्त्याने चाललोय. आता आपण जाताना पण याच रस्त्याने जाऊ शकलो असतो. तर आता आपण डायरेक्ट गावातून चाललोय. थोडासा उशीर होईल. आणि तुम्ही बघू शकता हे किती सुंदर आहे तो छोटासा ब्रिज. आणि या साईडला पण बघू शकता तुम्ही छोटासा ब्रिज आहे आणि एकदम भारी फील येतोय. चले आते हो जिनको श्रीनगरों में चुप के सजा भी जाओ. गाइस ती लोकेशन बघा. नेक्स्ट टाइम आपण तिथे येऊया. काहीतरी वेगळं दिसतंय तिथं ते वरती. मी शोध काढतो आणि नेक्स्ट टाइम आपण तिथे पक्का येऊया. आता आपल्याला हायवे लागलेला आहे. आता वाजले 10:50. आता आपण 11:30 पर्यंत घरी पोहोचू आणि तिथंच काहीतरी नाश्ता करूया. आता घरी जाऊनच नाश्ता करूया. आता हे पुढं राजगुरुनगर येईल आणि तिथं एक मागं लोकेशन आहे. त्या लोकेशनवर आपण नेक्स्ट टाइम पक्का जाऊया. ती मला खूप आवडली आहे. असं डोंगरावर एकच मंदिर आहे छोटंसं आणि शिड्या होत्या चायना वॉल सारख्या. तर तिथं जाऊया पक्का नेक्स्ट टाइम. नेक्स्ट संडेला तिथं प्लॅन करूया आपण. ओके. हिंदवी. टेक केअर.